गायन गीत सुरेल नवे, रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, स्वप्न स्वरांचे उलगडले, नाचले रंगले रंगले रंगले, मन मन गुण गुणले, सारे गमपा आयडिया सारे गमपा. नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमपमध्ये. महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या 36 स्पर्धकांबरोबर एक नवीन पर्व पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा शोध आहे महाराष्ट्राच्या महागायकाचा किंवा महागायिकेचा. ह्या 36 जणांपैकी 6 स्पर्धकांनी कालच्या भागात आपली गाणी सादर केली आणि आज 6 नवीन स्पर्धक आपल्यासोबत आहेत. पण ह्यांच्याबरोबर कार्यक्रम पुढे नेण्याआधी आपण बघूया मागच्या भागात काय झालं होतं. आयडिया सारेगमपच्या कालच्या भागाची सुरुवात सलील अवधूतच्या धमाल सूत्रसंचालनानं झाली. सर्व प्रेक्षक जिची वाट पाहत होते त्या पल्लवीचं कालच्या भागाच्या सुरुवातीला आगमन झालं. इथून पुढे पल्लवीनं कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातात घेतली आणि सलील अवधूत हे परीक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले. कालच्या भागात 6 स्पर्धकांची प्रत्येकी 2-2 गाणी आपण ऐकली. भागाच्या अखेरीला गुणांच्या आधारे सौरभ काडगावकर आणि सौरभ दप्तरदार हे स्पर्धक पुढच्या म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. तर अश्विनी देशपांडे, संविता चांदोरकर, अनुष्का चड्डा आणि स्वाती पिंपळकर हे स्पर्धक 4थ्या आठवड्यातील अखेरच्या संधीसाठी नॉमिनेट झाले. आजच्या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत 6 स्पर्धक आहेत आणि आता हेच बघायचंय की आजचे हे स्पर्धक आपल्या गाण्यांनी आपल्या परीक्षकांना किती प्रभावित करतायत. पण त्याआधी भेटूया आपल्या परीक्षकांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आजचे आपले 6 स्पर्धक. या स्पर्धकांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे ग्रुप ए म्हणजे अवधूत गुप्ते यांचा ग्रुप आणि दुसरा आहे ग्रुप एस अर्थातच डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा ग्रुप. 3-3 स्पर्धक दोन्ही ग्रुप्समध्ये आहेत. तर परीक्षकांची अनुमती असेल तर सुरुवात करूया. चला मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पहिला स्पर्धक आपल्या समोर येतोय राहुल सक्सेना. नमस्ते, आपका बहुत बहुत स्वागत है. सक्सेना ये तो मराठी नाम नहीं है जी. तो आप मराठी बोलते हैं? मी मराठी शिकतोय. मराठी कार्यक्रमात तू भाग घेण्यासाठी आलेला आहेस तर तुला मराठी गाणी ऐकतोस तू आणि तुला येतात बरीच मराठी गाणी? मला मराठी गाणे खूप आवडतेस. व्हेरी गुड. आणि मराठी संगीत मुझे बहुत इंस्पायर किया. जैसे कहते हैं कि इतिहास गवाह है कि रफ़ी साहब, किशोरदा, मन्नादा इन सब लोगों ने, मी कशाला हिंदीत बोलते सारखी, ह्या सगळ्या लोकांनी मराठीत गाणी म्हटलेली आहेत, प्लेबॅक दिलेला आहे. तर तसंच एक मग माझी पण इच्छा आहे की मी पण मराठी प्लेबॅक देऊ. वंडरफुल. आणि आम्हाला तो ऐकायला जरूर आवडेल. पण त्याआधी ही स्पर्धा पार करायला लागणार आहे आणि आजच्या गाण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला, ज्ञानदीप लाविला, गोरस अर्पुनी अवघे गोधन, गोरस अर्पुनी अवघे गोधन, गेले यमुनेला, धूपदीप नैवेद्य असा, धूपदीप नैवेद्य असा, सदुपचार चालला,
थँक्यू. क्या बात आहे राहुल. हा अशी सुरुवात जी व्हायला पाहिजे ना तशी तू केलीस याची सुरुवात आणि थँक्यू व्हेरी मच त्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू. आणि गाण्यापूर्वी आपण विचारलं नव्हतं की ग्रुप ए मधला आहेस का ग्रुप एस मधला आहेस तू. मैंने पहले भी कहा कि म्यूजिक की ना कोई लैंग्वेज है ना ही कोई ग्रुप है, लेकिन मुझे मौका मिला है ग्रुप ए में एक और अवधूत दादा में रहने का. अवधूत दादा वंडरफुल. तो फिर हम शुरुआत करेंगे. मग आपण सुरुवात करूया सलील दादापासून. हाय राहुल, मी तुझं गाणं ऑडिशनपासून एन्जॉय करतोय आणि लिटरली एन्जॉय करतोय. म्हणजे तुझं गाणं आहेच तसं की कोणी एन्जॉय करेल इतकं तू सुंदर गातोस. सगळ्या मराठी मुलांनी पण धडा घ्यावा असे तू उच्चार पण आत्ता चांगले केलेस, त्याच्यासाठी डबल अभिनंदन तुझं. तू खूप चांगला गातोस आणि तुझ्याकडनं जास्तीत जास्त चांगली चांगली गाणी ऐकायला मिळावीत आणि मिळतील. पण एक गोष्ट तुला नक्की मी सांगेन की तुझा गळा फार अप्रतिम फिरतो, तर जस्ट बी वेअर. कसं आहे, कोरा कागद ठेवला तर नंतरचं चित्र सुंदर दिसतं, पण मध्ये मध्ये कोरा कागद पण ठेवायला पाहिजे. पण एक्सलंट, म्हणजे काही शब्द नाहीत वर्णन करायला. अभिनंदन. थँक्यू. वंडरफुल. अवधूत. काही माणसं नुसतीच नशीबवान असतात, म्हणजे नशीबवानच असतात. ती बेसिकली जन्मालाच नशीबवान म्हणून येतात. की अभिषेक बच्चन की अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणूनच जन्माला आला ना, तर बच्चन हे आडनाव आलं, वडील अमिताभ बच्चनच मिळाले. किंवा आपण काय म्हणू की पल्लवी जोशी की आता जन्मालाच पहिलं तू जे नाव घेतलंस त्याच्यानंतर हे नाव मला जरा कळलं नाही अजून. असं मला रॅन्डमली जे सुचतात नशीबवान लोकांची नावं होती की आता जन्मालाच सुंदर आली तर ती सुंदर दिसणारच, त्याला काय आता आहे की नाही. तर तसं अजून एक नशीबवान नाव म्हणजे अवधूत गुप्ते. तू ह्या कार्यक्रमाच्या फायनल जी असेल फायनल त्या मोठ्या स्टेजवरती तू गॅरंटेड गाणार आहेस, ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि त्याच्यामध्ये मी असा मनपूर्वक एक प्रशिक्षक म्हणून प्रयत्न करीन, मार्गदर्शक म्हणून, की तुझ्या तिथे पोचण्यामध्ये माझा खारीचा वाटा का असावा एवढं म्हणून मी तुला शिकवणार. नाही तर तू तुझ्या कर्माने तिथे पोचणार आहेस, बाकी काय माझं त्याच्यात काय हात नाही. आणि तू हिरोच आहेस आणि तुझं आडनाव पण जे आहे ना ते प्रत्येक हिंदी पिक्चरमध्ये हिरोचंच आडनाव असतं. गुप्ते आडनावाचा हिरो मी कधी बघितलेला नाही अजून, पण दर एका पिक्चर पाठीमागे एक सक्सेना नावाचा हिरो असतो. हो की नाही. तर तू या आपल्या कार्यक्रमात तू देखील हिरो आहेस. तर ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग इन माय ग्रुप. प्लेजर इज कम्प्लिटली माइन सर. तर राहुल आता मार्क बघूया आपण. तू आता अवधूतच्या ग्रुपचा आहेस त्यामुळे सलील कुलकर्णी तुला मार्क देणार आहेत, पण ते आता आपल्याला दिसणार नाही आहेत. आत्ता आपण अवधूत दादाचे मार्क बघूया. अवधूत दादांनी तुला पहिल्याच गाण्यासाठी मी दिलेला आहे एक जोरदार टाळ्या. यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया अपूर्वा गज्जला. सारेगमपमध्ये खूप खूप स्वागत. ही सुद्धा मराठी आहे आणि असं असून सुद्धा जोरदार झाल्या पाहिजे टाळ्या. हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला 3 वर्षांपूर्वी तेव्हा हा फक्त काही शहरांमध्ये मर्यादित होता. असता असता तो महाराष्ट्रभर पसरला, नंतर तो भारतात पसरला आणि आता भारताच्या बाहेरही हा कार्यक्रम लोक बघतायत. मराठी आणि अमराठी दोन्ही लोक हा कार्यक्रम बघतायत. आणखीन त्याचाच हा रिपल इफेक्ट आहे की आता मराठी पार्टिसिपंट्स आपल्याला मिळायला लागले. त्यांना व्हेरी व्हेरी हॅपी अबाउट दिस. हा तर खूप छान गाणं होतं तुझं. विश यू ऑल द बेस्ट. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता.
अपूर्वा खूप छान झालं, खूपच छान झालं गाणं. आणि तू पण अवधूतच्याच ग्रुपमधली आहेस ना. मग आपण सलील दादापासून सुरुवात करूया. खूप अवघड कॉम्पोजिशन आहे. मी आता अवधूशी तेच बोलत होतो की पहिल्याच सुरुवात एकदम सा नि ध इथे खाली, मग एकदम पुढच्या वेळ वर पण जाते. तर थोडं पेलायला अवघड कॉम्पोजिशन आहे. तुझा एफर्ट खूप चांगला होता, पण तुझा टोनचा असं मला वाटतं की थोडं बेटर ऍप्लिकेशन तू करू शकशील असं वाटतं सुरा पिचिंगच्या बाबतीत इन फ्युचर. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अपूर्वा, आपण रिहर्सलला जेवढं गायलेलो ना त्याच्यापेक्षा चिकार जास्त छान आत्ता गायलीस तू. थँक्यू सर. कालच्या एपिसोडमध्ये असं झालेलं की मुलांनी जे रिहर्सलमध्ये गायलेलं त्यांच्यावर तयारी करून घेताना जे असं गायलं होतं त्याच्यापेक्षा त्यांचा परफॉर्मन्स इथे खाली गेला. तर मी ह्यांना सगळ्यांना आधी नमस्कार करून सांगितलं की बाबांनो, आत्ता गाता एवढं तरी तिथे गा तर बास आहे. तर त्यांच्यापेक्षा त्यांनी मला चपराकच मारून दाखवली हिने, तर त्याच्यापेक्षा चांगलं गायली. स्ट्रेंड व्हॉइसचं जे सलील म्हणाला ते देखील मला पटतं, परंतु मला असं वाटतं की ते ना आवाजापेक्षा ताणापेक्षा श्वासाचा जास्त अभ्यास आपल्याला जरुरी आहे. कारण श्वास घ्यायच्या जागा ठरवून घ्यायला पाहिजे होत्या की कुठे श्वास घ्यायचा. समजले आप? जी. पर्यंत ऑल द बेस्ट. सारेगमप ऐक्य सारेगमप